नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्ह्यातल्या शिवसेनेबद्दल. शिवसेनेबद्दल म्हणजे उबाठा शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, ह्या दोन्ही शिवसेनेबद्दल मी बोलणार आहे. एखादी निवडणूक जवळ आली, मग ती लोकसभेची असेल, विधानसभेची असेल किंवा महापालिकेची असेल, तर शिवसेनेची एकूण जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू होती. उमेदवार कोण उभारणार, त्याच्याकरता कशी मोर्चे बांधणी चालू आहे, कोण कुठून इच्छुक आहे, अशी एक चर्चा सुरू होती. आणि एकदा निवडणूक होऊन गेली की शिवसेनेच्या संबंध गोटामध्ये पूर्णपणे शांतता असते. लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळेला शिवसेनेनं म्हणजे उबाठा शिवसेनेनं सांगली लोकसभेची जागा अगदी महाविकास आघाडीमध्ये भांडण करून काँग्रेस बरोबर काँग्रेसची नाराजी पत्करून सुद्धा ती जागा मिळवली. त्या जागा मिळवून सुद्धा महाविकास आघाडीचा म्हणजेच शिवसेनेच्या उमेदवाराचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा त्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सगळी सामसूम झाली. म्हणजे ही जागा कशा करता घेतली, काँग्रेसच्या जागा असताना सुद्धा, काँग्रेसची ताकद असताना सुद्धा शिवसेनेने जागा का घेतली, अशी बरीच चर्चा त्यावेळेला झाली. त्यावेळेला काही उत्तर दिली गेली, आरोप प्रत्यारोप झाले, टीका प्रतिटीका झाली. चंद्रहार पाटील कशा करता उभारले ते, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत व्हावी म्हणून उभारले ते का, त्याला उत्तर देताना शिवसेनेनं काही उत्तर दिली. इथं अगदी त्यांच्या प्रचारासाठी स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा सांगलीमध्ये सभा झाली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि खूप मोठ्या मताधिक्यानं इथं अपक्ष उमेदवार निवडून आला. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष, कदाचित संबंध देशभरात म्हणता येईल, या दोन्ही पक्षाचा पराभव करून सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार काँग्रेसचे नेते असलेले विशाल पाटील हे निवडून आले आणि नंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबाही दिला, काँग्रेसचं सहयोगी सदस्यत्व पत्करलं. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सगळी सामसूम झाली. त्याच्या पूर्वी एकदा पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये डॉक्टर विश्वजित कदम जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात शिवसेनेनं हट्टानं उमेदवारी मागून घेतली. वास्तविक त्यावेळेला तिथं भारतीय जनता पक्षाची ताकद होती. त्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले संग्रामसिंह देशमुख यांनी पूर्ण निवडणुकीची तयारी केली ती, परंतु शिवसेनेनं तिथं हट्टानं अगदी उमेदवारी मागून घेतली आणि तिथं सुद्धा अतिशय दारुण असा पराभव शिवसेनेचा, म्हणजेच शिवसेनेचे उमेदवार होते त्यांचा, विभूते यांचा तिथं पराभव झाला. आता मिरजेमध्ये सुद्धा तसंच झालं. सांगली जिल्ह्यामध्ये एक तरी जागा आम्हाला असली पाहिजे, मिळाली पाहिजे शिवसेनेला. 2 जागा खरं म्हणजे. एक जागा त्यांना खानापूर आटपाडीमध्ये मिळालेली आहे, पण खानापूर आटपाडीमध्ये माजी आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्या तालुक्यामध्ये शिवसेनेला खरं म्हणजे अधिक ताकद आली ती, किंवा त्या शिवसेनेचं नाव तिथं झालं. तर तो सगळा गट अनिल भाऊंचाच होता पूर्णपणे. तो म्हणजे मूळचा राष्ट्रवादीचा, मूळचा काँग्रेसचा, काँग्रेसमध्ये असताना सुद्धा अनिल भाऊंचाच गट होता आणि नंतर राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा अनिल भाऊंचाच गट तो होता. तोच सगळा शिवसेनेमध्ये गेला. शिवसेनेची काही थोडीफार ताकद असेल, नाही असं नाही, परंतु मूळ सगळी ताकद ही अनिल भाऊंचीच गटाची होती. आणि आता सुद्धा सुहास भैया बाबर जे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे, ते सुद्धा पूर्ण ताकद ही भाऊंची आणि सुहास भैयांची म्हणजे अनिल भाऊंची ताकद आहे, बाबर गटाचीच ताकद आहे. तर तिथं ती आलेली होती. आणि आता ह्यांनी मिरजेतनं एक जागा मागितली, कारण 3 जागा यांना दिलेल्या होत्या, राष्ट्रवादीला दिलेल्या होत्या 3-4 जागा, त्यामुळे आम्हालाही एक जागा पाहिजे म्हणून त्यांनी ती जागा मागून घेतली, मिरजेची जागा. आणि मिरजेच्या जागे सुद्धा शिवसेनेचा मोठा पराभव झाला. खरं म्हणलं तर जागेचा प्रचंड घोळ घातला गेला. ती जागा काँग्रेसला द्यायची का, त्याच्याकरता मोहन वनखंडेंनी भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, परंतु ती जागा काँग्रेसकडेही सोडली नाही. नंतर राष्ट्रवादीनं मागितली, ती राष्ट्रवादीकडे ती गेली नाही. शेवटी शिवसेना उबाठाकडे गेली आणि तिथेही उबाठा शिवसेनेचा दारुण पराभव झाला. पुन्हा सगळी शिवसेनेमध्ये सामसूम झाली. आता शिवसेनेच्या फुटीनंतर इथं 2 ह्या निवडणुका उबाठा शिवसेनेनं लढवल्या या सांगली जिल्ह्यामध्ये. परंतु त्या वेळेला आणि त्यानंतर सुद्धा दोन्ही शिवसेनेची एकूण काय काम चाललेलं आहे हे कळायला काहीच मार्ग नाही. शिवसेनेचे पदाधिकारी सगळीकडे नेमलेले आहेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये नेमलेले आहेत, परंतु त्यांचं काही काम चाललंय,
राजकीय काही हालचाली चालल्या आहेत, वेगवेगळ्या राजकीय बैठका चाललेल्या आहेत आणि आता महापालिकेची निवडणूक आली आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. 10 पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या दृष्टीनं काय आखणी करायला पाहिजे या बाबतीत एकनाथजी शिंदेची शिवसेना असो, अगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असो, ह्या दोघांच्या गोटामध्ये, दोघांच्या छावणीमध्ये काय हालचाली चालू आहेत काही समजत नाही. म्हणजे निदान बाहेर तरी आलेले नाही. मग कदाचित त्यांनी अंतर्गत मिटिंग घेतल्या असतील, गुप्त मिटिंग झाली असतील, माहित नाही आपल्याला. परंतु बाहेर तरी काही दिसत नाही. याचा अर्थ असा नव्हे की केवळ बातम्यात राहिलं म्हणजेच काम चालू असतं असं समजायचं काही कारण नाही. परंतु प्रत्यक्षात काही काम दिसत नाही आणि ह्याचा परिणाम निवडणुकीवरती होतो. केवळ निवडणुकीच्या वेळेला हे सगळे उठून उभे राहतात, तयारीला लागतात, उमेदवारी मागतात आणि मग निवडणुकीमध्ये दारुण पराभव होतो. गेल्या अनेक वर्षातली ही कथा आहे शिवसेनेची. म्हणजे पूर्वी जेव्हा शिवसेना एकसंघ होती, अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा सांगलीमध्ये येऊन सभा घेतलेल्या आहेत शिवसेनेकरता. निवडणूक नसताना सुद्धा साहेबांनी येऊन इथं सभा घेतलेल्या होत्या ठाकरे साहेबांनी सांगलीमध्ये आणि मोठ्या सभा त्यावेळेला घेतल्या होत्या. मला आठवतंय विधानसभेच्या 1990च्या निवडणुकीच्या वेळेला जतमध्ये पहिली मोठी संध्याकाळच्या वेळेला सभा स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली होती आणि त्यांनी सातत्याने इथं ताकद द्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेला कार्यकर्ते सुद्धा अतिशय जिद्दीनं काम करत होते. अप्पासाहेब काटकर होते, रावसाहेब घेवारे होते, लतीफ कुरणे हे शिवसेनेचं काम करत होते, दत्ता पवार होते. खूप शिवसेनेचे कार्यकर्ते त्यावेळेला अतिशय, बजरंग पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होते. हे लोक प्रचंड ताकदीनं काम करायचे. नितीन शिंदे माजी आमदार हे शिवसेनेचं काम करत होते, अतिशय जोरदारपणे करत होते. त्यामुळे त्याला विधान परिषदेची आमदारकी त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी, म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना दिलेली होती. तर असे हे मोठे मोठे कार्यकर्ते त्यावेळेला अतिशय जिद्दीनं आणि चिकाटीनं काम करायचे. शिवसेनेची सतत चर्चा चालायची. शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आले, नगरपालिकेमध्ये सदस्य काही निवडून आले. परंतु गेल्या काही दिवसात मात्र शिवसेनेच्या संपूर्ण दोन्ही शिवसेनेच्या गोटामध्ये एकूण थंडपणा आहे असं दिसतंय. काही वाढदिवस साजरे होतात, कुणाचा तरी वाढदिवस मोठ्या थाटात केला जातो, बॅनर लावले जातात, पोस्टर लावले जातात. पण प्रत्यक्षामध्ये ह्याच्यावरती राजकीय आघाडीवरती शिवसेनेचं काही काम चाललंय, समाजसेवेच्या आघाडीवर काही काम चाललंय, लोकांकरता काही प्रश्न घेऊन हातामध्ये काही काम चाललंय. दोन्ही म्हणजे विरोधी पक्ष म्हणून उभाठा शिवसेनेतर्फे काय काम चाललंय हा सुद्धा एक मोठा लोकांच्या समोर प्रश्न असतो आणि सत्तारूढ पक्षामध्ये असून सुद्धा एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे काय काम चाललंय हे लोकांना समजत नाहीये. खरं म्हणलं तर या एकेकाळी अशी परिस्थिती होती, म्हणजे मला आठवते त्याप्रमाणे बजरंग पाटील वगैरे अध्यक्ष होते किंवा जिल्हा प्रमुख होते किंवा नितीन शिंदे वगैरे होते त्यावेळेला, किंवा अप्पासाहेब काटकर होते त्यावेळेला सुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये गावोगाव शिवसेनेच्या शाखा होत्या. अक्षरशः गाव तेथे शाखा शिवसेनेची, अशी मोहीमच त्यावेळेला सगळीकडे चालवलेली होती. आणि शिवसेनेचे खूप कार्यकर्ते गावोगाव असायचे. प्रत्येक गावामध्ये शिवसेने तालुक्यात, जत तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद होती, कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये ताकद होती, मिरजेमध्ये ताकद होती. 2 नंबरची मतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला एकट्या शिवसेनेने घेतली. आता उभाठा शिवसेनेनं घेतली, एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून 2 नंबरची मतं आता सुद्धा घेतली. परंतु त्यावेळेला एकट्या शिवसेनेनं 2 नंबरची मतं मिरजेमध्ये बजरंग पाटलांनी घेतलेली होती. त्याचबरोबर शिराळा तालुक्यात शिवसेनेची खूप चांगली ताकद होती. वाळवा तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद होती. ती ताकद पुन्हा एकदा एकवटण्याची गरज आहे आणि ह्याच्याकरता काम पण सुद्धा सुरू केलं पाहिजे. म्हणजे स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं सांगायचे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आमच्या संघटनेचं ब्रीद आहे आणि ते त्यांच्या कारकिर्दीमध्ये खरोखरच त्या पद्धतीनं काम चालायचं. आज सुद्धा शिवसेनेचे जे नेते आहेत, म्हणजे मुंबईतले नेते आहेत, वरिष्ठ पातळीवरचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा सांगली जिल्ह्यासारख्या एखाद्या जिल्ह्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. केवळ निवडणुकीत उमेदवारी मागण्यापुरताच विषय येता कामा नये, तर सातत्यानं इथं काम सुरू राहिलं पाहिजे. एकनाथजी शिंदे असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी सुद्धा इथल्या शिवसेनेकडे लक्ष दिलं पाहिजे. संघटनात्मक बांधणी केली पाहिजे. प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची शाखा उभी करण्याची आज गरज आहे. त्याच पद्धतीनं काही काम पण व्हायला पाहिजे. मग ते आरोग्याच्या क्षेत्रात असेल, नागरी सुविधांच्या क्षेत्रात असेल, त्यासाठी विरोधी पक्ष म्हणून उभाठा शिवसेनेनं प्रश्न मांडण्याचं काम केलं पाहिजे आणि हे प्रश्न सोडवण्याचं काम सत्तारूढ असलेल्या शिवसेनेनं, महायुतीतल्या शिवसेनेनं केलं पाहिजे. तर शिवसेनेला पुन्हा एकदा चांगले दिवस पुन्हा येऊ शकतील. आज मितीला तरी आपल्याला असं दिसतंय. आता महापालिकेची निवडणूक आलेली आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक आहे, सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, 10 तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत, वेगवेगळ्या नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. कुठे आहे याच्यामध्ये शिवसेनेचा रोल? कुठे आहे शिवसेनेची काही भूमिका?
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची काय भूमिका आहे आपल्याला काही दिसत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं वगैरे, म्हणजे विशेषतः हातकणंगले मतदारसंघात असं सांगितलं जातं, आनंदराव पवार जे आहेत त्यांनी वगैरे. परंतु त्यानंतर काय, किंवा सातत्य कामामध्ये पाहिजे, त्या कामासाठी सातत्य ठेवण्याची गरज आहे आणि त्या दिशेनं शिवसेनेनं हालचाल केली पाहिजे. तर एखादा पुढचा म्हणजे ह्याचा खानापूर आटपाडी सोडून एखादा मतदारसंघामध्ये ताकद निर्माण करता येईल, लोकसभेसाठी चांगली निर्माण करता येईल, महापालिकेमध्ये काही जागा निवडून आणता येतील, जिल्हा परिषदेला काही जागा निवडून आणता येतील. आणि त्यासाठी शिवसेनेची ताकद एकवटण्याची गरज आहे. त्यासाठी खूप मेहनत घ्यायला पाहिजे, संघटनात्मक पुनर्रचना सगळी करायला पाहिजे, गावोगाव शाखा सुरू करायला पाहिजेत. म्हणजे आज जो शिवसेना सांगली जिल्ह्यात आहे कुठं, असा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, तो विचारण्याची वेळ कुणावरती येणार नाही. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.